ऍक्च्युली सेकंड म्हणजे 5 मार्चला दुपारी आमचे जे वर्कशॉप झाले त्याच्यानंतर इव्हिनिंगला एन्जॉय म्हणून डीजे नाईट ठेवण्यात आली होती. डीजे नाईट म्हणजे एक म्हणजे पुरा माइंड फ्रेश झालेला, त्यात एन्जॉय तर एवढा भयान झालेला की आम्ही म्हणजे नाचू नाचू थकून गेलतो. डान्स फ्लोर पुरा जाम करून टाकला होता आणि जिथे नाही तिथे नाशिकचे स्टुडंट्सचाच आवाज होता तिथे. आणि बाकी सगळं एन्जॉयमेंट तर एकदम जोरातच झालेलं. आणि मेन युएन कंपनीचे तिथे कॉम्पिटिशन्स होते. तिथे सोशल मीडिया पोस्ट डिझायनिंग आणि डिजिटल पेंटिंग यावर त्यांनी कॉम्पिटिशन्स घेतले होते. त्यात एक असा अभिमान वाटतो की आपल्या नाशिकचा जो स्टुडंट आहे आदिनाथ म्हणून, त्याला 10,000चा पेन टॅग म्हणून प्राइज भेटलेलं आहे. ते एक आम्हाला गर्वाची गोष्ट वाटली. तिथे एवढ्या स्टुडंट्स मध्ये ऑल ओव्हर नॅशनल म्हणजे पूर्ण इंडियातले स्टुडंट्स होते. त्यात आपल्या नाशिकच्या इन्स्टिट्यूट मधल्या स्टुडंटला प्राइज भेटलं, ते आम्हाला खूप चांगलं वाटलं. येताना आम्हाला लंच वगैरे ब्रेकफास्ट वगैरे जे होतं फॅकल्टीजने मॅनेज केलं तर ते पण एकदम चांगलं झालं. लास्टला आम्ही नाशिक येऊपर्यंत एकदम एन्जॉयमेंट झालं. आणि आमच्यासोबत जे फॅकल्टीज होते सचिन सर आणि हिमांशू सर, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. सर असे म्हणजे ऍक्च्युली फॅकल्टी म्हणून आमच्यासोबत राहिले नाही, ऍक्च्युली आमच्यातलेच एखादे स्टुडंट्स आहे असे ते आमच्यासोबत राहत होते. सो आम्हाला खूप एन्जॉय आला. थँक्यू.